नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ दुधाळा आश्रम येथे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 104वी जयंती भव्य शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अति उत्साहाने साजरी केली जाते। याच निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येतं। अशा स्वरूपाचा भव्य दिव्य कार्यक्रम रामटेक तालुक्यातील दुधाळा आश्रम येथे करण्यात आला। जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त रामटेक बस स्थानकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। आंबेडकर चौक, गांधी चौक आणि लाल बहादूर शास्त्री चौक या मार्गाने भ्रमंती करत भव्य शोभायात्रा दुधाळा आश्रम येथे पोहोचली। या भव्य शोभायात्रेत नागपूर जिल्ह्यासहित गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, तुमसर, वर्धा, अमरावती याशिवाय इतर वेगवेगळ्या जिल्ह्याचे सेवक उपस्थित होते। यावेळी परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम येथील मार्गदर्शक जयराम महाराज आणि संस्था अध्यक्ष रामदास मथुरे यांच्या आणि सर्व सेवकांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला। सायंकाळी गायक पायल डोंगरे यांचा गायनाचा कार्यक्रम पार पडला। हे महान त्यागी बाबाचे जन्मदिवस असतो आणि या जयंतीनिमित्त मी संपूर्ण महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की या थोर पुरुषाच्या जन्मदिवसानिमित्त 3 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी द्यायला पाहिजे। एका महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती प्रित्यर्थ घेण्यात आलेला आहे। त्यांची 104 जयंती आजची मनवली आणि या कार्यक्रमासाठी आम्ही संस्थेने प्रयत्न केला आणि आज जवळपास 25 ते 30 हजार सेवक रामटेक बाहेरचे जवळपासचे ग्रामीण भागातून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत आणि आज चांगल्या पाणी या ठिकाणी आला, त्याच्यामुळे थोडा कार्यक्रमाला खोळंबा आला, परंतु तरी पण संख्या भरपूर होती। कारण या ठिकाणी महान त्यागी बाबा जुमदेवजींचे जे आम्हाला विचार दिलेत, तत्व शब्द नियमाचं पालन करून लोककल्याणाचं काम करण्याचे जे सांगितलं आहे ते काम आमच्या संस्थेच्या मार्फत आमच्या सर्व सेवकांच्या मार्फत हे होत आहे आणि त्याचाच फायदा आज एवढं भरीव संख्येने लोक या ठिकाणी आलेत। हेच आमचं भाग्य आहे आणि हेच आम्हाला सामोरसुद्धा करायचं आहे की मानव सेवाच ईश्वरीय सेवा आहे हे आम्हाला दाखवून द्यायची आहे। रामटेकच्या सर्व नागरिकांनासुद्धा आणि सेवकांनासुद्धा माहीत पाहिजे मानव सेवेशिवाय दुसरं काही नाही आणि म्हणून आम्ही मानव सेवा हीच करत आहोत। तर आपणही परमात्मामध्ये राहून किंवा अनेकातही राहून आपण मानव सेवा केली निश्चितच आपण भगवंताचे कार्य। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।